तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। व्यासांनी गोड असं मंगल केलंय. कथेच्या आरंभी, कीर्तनाच्या आरंभी मंगल करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. मंगल म्हणजे काय? देवाचं नाव, भगवत चिंतन. आपली संस्कृती आहे मंगल करणं. आपल्या घरी जर काही मंगल कार्य असेल तर काय करत असतो आपण, सांगा बरं. आपण आपल्या घराच्या भिंतीवर काय काढतो दादा? गणपती काढत असतो. कारण ते प्रतीक आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पद्धती आहे मंगल करण्याची. एवढंच नाही तर जे हाडाची शेतकरी आहेत ना, सावळे पाटील, हाडाचे शेतकरी पेरणी करण्याच्या अगोदर मंगल करतात आणि मग पेरणी करतात. गण्या गण्या गणपती काम लागू दे रे हाती. तुमच्याकडे म्हणतात का नाही की, पण आमच्याकडे मंगल करतात आणि मग पेरायला सुरू करतात. कारण कोणत्याही कार्यारंभी मंगल करण्याची पद्धत आहे. आणि व्यासांनी सुद्धा या श्रीमद भागवत महापुराणामध्ये गोड असं मंगल केलंय. गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन. शंकर सुवन भवानी के नंदन, शंकर सुवन भवानी के नंदन, गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति जगवंदन, गाइए गणपति गोपाल कृष्ण भगवान जय. वंदन करण्याची पद्धती. आणि म्हणून व्यासांनी सुद्धा गोड असं मंगल केलंय. व्यासजी म्हणतात, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे. परमात्मा कसा आहे? सत चित आनंद. सत म्हणजे सत्य, एकच आहे सत्य, त्याचं नाव परमात्मा. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यंच योनिनिहितं च सत्य सत्यस्य सत्यमृत सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वां शरणं प्रपन्ना. दोन गोष्टी सत्य आहेत शास्त्राने सांगितल्या.
एक परमात्मा आणि दुसरं त्याचं नाव सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य म्हणजे परमात्मा. आणि आमचे गुरुवर्य याचा दुसरा एक अर्थ सांगतात, सत म्हणजे सर्वत्र. परमात्मा कसा आहे? सर्वत्र आहे. असं नाही बरं, इथं आहे तिथं नाही, तिथं आहे इथं नाही. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. सर्वत्र आहे परमात्मा. एका गावामध्ये, गावाचं नाव नाही सांगत, कथा चालू होती. 4था दिवस होता कथेचा. मी भक्त प्रल्हादाची कथा सांगू लागलो. त्या गावचे दादा चांगल्या मोठ्या शहरला राहत होते. त्या दिवशी ते कथेला आले होते, समोरच बसले होते. लक्ष देऊन कथा ऐकू लागले. वक्त्याला कळत असते की कोण कसा काय केले कथा. मला इथून कळत आहे कोणाचं लक्ष आहे कोणाचं नाही. लक्ष देऊन ऐकू लागले. मी सांगू लागलो की हिरण्यकश्यपून प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा सांग तुझा नारायण कुठे आहे. असं मी माझ्या रसामध्ये सांगू लागलो. प्रल्हादानं सांगितलं, बाबा तुम्ही म्हणाल तिथं आहे या खांबात. बाबा तुम्ही जर म्हणत असाल तर तो खांबातही आहे. आणि मी सांगितलं तसं म्हटल्याबरोबर हिरण्यकश्यपू पळत पळत आला, खांबावर लात मारली, कडाड आवाज झाला आणि नरसिंह प्रकट झाले. असं सांगू लागलं. त्यांनी ऐकलं. ज्यावेळी आरती झाली आणि आरती झाल्यानंतर ते मला भेटले. म्हणले, महाराज चहा घ्यायला येता का आमच्या घरी. मी म्हणलं, कुठं आहे तुमचं घर. जवळ आहे म्हणले. गेलो चहा घ्यायला. इतकं मोठं घर होतं महाराज की आलेला पाहुणा चुकन घरात. इतकं मोठं घर होतं. बसल्यानंतर म्हणले, कोणतं गाव आहे तुमचं. मी म्हणलं, सोनपेठ जवळ आहे. बर महाराज तुम्ही गोड कथा करतात त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, पण आज जे तुम्ही काय प्रसंग सांगितलाय हे डबल कुठं सांगू नका. का तर कॅम्प्युटर युग आहे म्हणले. विज्ञान फार पुढे गेलंय. नील आर्मस्ट्रॉंग सारखे माणसं चंद्रावर जाऊन आलेत. सुनीता विल्यम्स नावाची एक स्त्री 6 महिने अंतराळात राहिली. माहितीये का तुम्हाला. मी म्हणलं, माहितीये. मग असल्या गोष्टी तुम्ही कथेत सांगू नका. गारच झालो. मी म्हणलो, काय सांगितलं दादा मी कथेत. नरड कोल्ड पडलं, पाणी पिलं मी 2 घोट. दचकलो ना मी महाराज. मी काय सांगितलं कथेत. तुम्ही सांगितलं की हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला विचारलं, सांग प्रल्हादा तुझा नारायण कुठे. आणि प्रल्हाद म्हणले की तुम्ही म्हणाल तिथं. मी आलो हो. आणि मग हिरण्यकश्यपू म्हणले, आहे का या खांबात. आणि प्रल्हाद म्हणले, बाबा तुम्ही जर म्हणत असाल तर खांबात आहे. म्हणलं हो. आणि पुढचं तुम्ही सांगितलं की हिरण्यकश्यपूने लात मारली आणि खांबातून नरसिंह भगवान प्रकट झाले. मी आलो हो. महाराज पटतं का तुम्हाला. म्हणलं डोळे झाकून विचार करा बरं. खांबात कुठं नरसिंह असतो का. माझं घर बघितलं का म्हणले. किती खांब आहेत माझ्या घराला. मोजा किती खांब आहेत. मी मोजले 12 होते. मी 12 खांब आहेत. सांगा बरं म्हणले कोणत्या खांब्याला लात मारू. आहे का आमच्या खांबात नरसिंह. नाही खांबात आहे म्हणल्यास आमचे असाव ना. मी म्हणलं, दादा मी काय मनाचं सांगायलो का माझ्या आजा पंजाने लिहिलंय. अरे व्यासांनी सत्सत विवेक बुद्धीनं एक अक्षर 5000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले. ते सांगू नका हो म्हणले. ते ग्रंथात आहे, राहू द्या ना ग्रंथात. हे आता बाहेर काढू नका ना. नाही तुम्ही जर बोलत असाल तर कोण्या खांबात लात मारू. सांगा माझ्या कोणत्या खांबामध्ये नरसिंह आहे. मला हे रागच आला. मी म्हणलं, तुम्ही बोट दाखवाल त्या खांबात नरसिंह आहे. ते म्हणले, काय. हो तुम्ही ज्या खांबाकडे बोट दाखवाल त्या खांबात नरसिंह आहे. ते बी उठले. म्हणले, आहे का या खांबात. याला आहे. मारू का लात. थांबा थांबा थांबा. लात मारायला तयारच होत होते. त्याला थांबा. दादा ऐका. दादा तुमच्या खांबात नरसिंह आहे पण
खांबातला नरसिंह प्रगट करण्यासाठी तुमच्या घरात प्रल्हाद नाही. खांबातला नरसिंह जर प्रगट व्हावा वाटत असेल, अगोदर घरात प्रल्हाद जन्मायला पाहिजे, आणि मग नरसिंह खांबातून बाहेर येईल. तो काय तुमच्या आमच्यासाठी आला? अरे प्रल्हादासाठी तो आलाय, भक्तासाठी आलाय. म्हणून नरसिंह प्रगट व्हावा खांबातून वाटत असेल तर तुम्हाला प्रल्हादाला जन्म द्यावा लागेल. दादा तो चराचरात व्यापून आहे. याच्यासाठी नामदेव महाराजाला पांडुरंगानं औंड्याला पाठवलं. कुठं? औंड्याला, औंढा नागनाथला. ज्यावेळी नामदेव महाराजांची पटप्रचिती झाली संत संमेलनामध्ये, मुक्ताई म्हणली गोरोबा काकाला, काका तुम्ही गाडगे घडवतात? म्हणले हो. मग इथं एवढे गाडगे आहेत, बघा बरं कोणतं कच्च आहे कोणतं पक्क आहे. गोरोबा काकानं थापटणं घेतलं आणि मारायला सुरुवात केली डोक्यात. नामदेव महाराजाकडे थापटणार, नामदेव महाराजाला उगार, अरे बाबा. मुक्ताई म्हणली मला तर कच्च दिसायला, हे गाडग तर पंढरपूरचं आहे, कच्च कसं राहिलं? अपमान झाला. मायानो दादानो, नामदेव महाराज पंढरीला आले आणि रडू लागले. अनाथाचा नाथ तुझी ब्रिदावळी, मजकारे जाळी भवव्यथा, मजकारे जाळी भवव्यथा. पांडुरंगा असं का झालं? त्यावेळी पांडुरंगाने सांगितलं, नामा तुला गुरु उपदेश नाही, तुला वाटतं मी विटेवरच आहे, तू मला चराचरात पाहत नाहीस. जाई नाम्या जाई गुरुशी शरण, तुटे भवबंधन तुझे वेगी. औंड्याला जाय सांगितलं. नामदेव महाराज औंड्याला आले. खेचर स्वामी होते औंड्याला. खेचरानं कृपा केली नामदेवावर, आणि गुरुनं कृपा केल्यानंतर, हा इतकं विस्तार नाही सांगत मी, आता पहिला दिवस आहे. गुरुनं कृपा केल्यानंतर नामदेव महाराज पक्के होऊन आले पंढरपूरला. अगोदर कसे होते? कच्चे, मग झाले पक्के. आणि पंढरपूरला आल्यानंतर माझा नामा कच्चा का पक्का हे पाहण्यासाठी माझ्या पांडुरंगानं कुत्र्याचं रूप घेतलं. राजाई भाकरी करू लागल्या, नामदेव महाराज जेवण करू लागले, आणि कुत्र आलं दुरडीतली भाकर घेऊन पळालं. आता दुरडीतली मायानं तुम्ही जर भाकरी करायला घरी, कुत्रे दुरडीतली भाकर जर घेऊन पळालं तर तुम्ही काठी हातात घेता का त्याच्यासाठी तुपाची वाटी घेता? काठी जर नाही सापडली तर चुलीतलं काय म्हणतात त्याला, दिपली, आमच्या इकडे म्हणते दिपली, हा लाकूड घेऊन मागं लागतं ना. आपण राजाईनं तेच केलं, हाड हाड म्हणून राजाई उठल्या. पण नामदेव महाराज औंड्याहून आलेले होते. नामदेव महाराज म्हणजे आग आग थांब थांब, नको मारू नको. त्या कुत्र्याच्या मागं नामदेव महाराजांनी काठी नाही घेतली, तुपाची वाटी घेतली. तुपाची वाटी हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी. तुप घेरे जगदेटी, कोरडी रोटी काखाशी. हे देवा कोरडी खाऊ नको न रे, तुपा बरोबर खाई, कोरडी कशी गिळल तुला. म्हणून नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे लागले. त्या कुत्र्यातून पांडुरंग परमात्मा प्रकट झाले. आनंद वाटला, माझा नामा पक्का झाला. आणि काय म्हणले? देव म्हणे नाम्या कैसे ओळखिले, नामा म्हणे देवा खेचरे उपदेशिले, खेचरे उपदेशिले. कसं ओळखील असेल? मला माझ्या गुरुनं सांगितलंय की तू चराचरात आहेस. गोपाल कृष्ण भगवान म्हणून चित म्हणजे प्रकाश. परमात्मा कसा आहे? प्रकाश.
कौशल्या माईला अगोदर प्रकाश रूपात दिसला, लख उजेड पडला. देवकीला सुद्धा त्या कारागृहामध्ये अगोदर लख प्रकाश पडला. चित्त म्हणजे प्रकाश. सूर्य जरी प्रकाशित असला तरी सूर्याला प्रकाशित करणारा तोच आहे. चित्त म्हणजे प्रकाश. आनंद, आनंद कशाला म्हणतात? त्यालाच आनंद म्हणतात. सच्चित आनंद, त्याचंच नाव आनंद आहे. नंदाच्या घरी प्रगट झाला त्याला आनंद म्हणतात. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. दशरथ घर आनंद भयो, जय राजा राम की. त्याला आनंद म्हणतात. आणि खरं सांगू का, आनंद हा शब्द परमार्थातच शोभा देतो. आजपासून आपल्या गिरगावामध्ये आनंद आहे. कुठं शोभत आहे? घरी आनंद शोभत नाही, घरी सुख. सुख वेगळं आणि आनंद वेगळा. कारण सुख म्हणलं की दुःख आलंच. सुखाच्या विरुद्ध काय? दुःख. अंधाराच्या विरुद्ध काय? प्रकाश. ठीक नाही. चढ म्हणलं की उतार. प्रत्येक शब्दाची विरुद्धार्थी शब्द आहेत, पण आनंद या शब्दाला विरुद्धच नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परिमळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परिमळावा. काव्यातला सूर जैसा उठता तुम्ही घराला. काव्यातला सूर जैसा उठता तुम्ही घराला. आनंद या जीवनाचा सुगंध परिमळावा. या जीवनाचा सुगंध परिमळावा. स्वतः चंदनाने दुसऱ्या सुगंध द्यावा. जिजली स्वतः चंदनाने दुसऱ्या सुगंध द्यावा. आनंद या जीवनाचा भरावा. या जीवनाचा सुगंध भरावा. या जीवनाचा सुगंध परिमळावा. आनंद या जीवनाचा सुगंध परिमळावा. गोपाल कृष्ण भगवान. आनंद हा शब्द परमार्थ शोभतो. हिरा कुठं शोभतो? हिरा कशा शोभतो? अंगठीत. कोण्या अंगठीत शोभतो? सोन्याच्या. हिरा घेऊन तुम्ही सोनार मामाकडे जा. सोनाराला म्हणा, मामा हे चांदीच्या अंगठीत बसवायचं आहे. तुम्ही 200 रुपये घ्या, पण याला चांदीच्या अंगठीत बसवून द्या. ते सोनार काय म्हणेल? म्हणेन मला 100च द्या, पण सोन्याची अंगठी आणा. चांदीच्या अंगठीत बसत नाही असं नाही मला म्हणायचं, पण चांदीच्या अंगठीत तो शोभत नाही. तो शोभतो कुठं? सोन्याच्या अंगठीत. तसं आनंद हा शब्द संसारात म्हणता येत नाही असं नाही, पण शोभत नाही. आनंद हा शोभतो परमार्थात. म्हणून सच्चिदानंद रूपाय असं त्याचं रूप आहे. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. विश्व उत्पत्तीला जो हेतू आहे. ब्रह्मदेव म्हणून उत्पत्ती, भगवान विष्णू म्हणून स्थिती,
आणि शंकर म्हणून संहार तोच करतो. विश्वोत्पत्त्यादी हेतवी सांभाळण्याचं काम विष्णूकडे आहे. खातं भगवान विष्णूकडे कोणतं आहे? पालकमंत्री ते. सांभाळण्याचं काम भगवंताकडे आहे. तयार करण्याचं काम, निर्माण करण्याचं काम ब्रह्माकडे आहे आणि निघण्याचं काम शंकराकडे. हे खरंय. काही काही लोक म्हणतात देव जगवित आहे, आम्ही कष्ट करतो तर म्हणा की देव जगवित आहे. तसं नका, देवच जगवतो महाराज. का रे नाटविशी कृपाळू देवाशी, पोसितो जगासी एकला तू. मी तेलंगणाहून कीर्तन करून आलो होतो. दिनेश महाराज होते माझ्यासोबत. रात्रीच्या 9 वाजता पूर्ण रेल्वे स्टेशनला उतरलो. गाडी विचारली, म्हणले परभणीला 10 वाजता गाडी महाराज. बसलो रेल्वे स्टेशनला. प्रवास झालेला होता, भूक लागलेली होती. काय करावं म्हणून एक चिप्सचा पुडा घेतला, आलू चिप्स पुडा घेतला आणि एक बिस्लरीची बॉटल घेतली आणि 2च चिप्स खाल्ले मामा त्या पुड्यातले. की एक येड आलं रेल्वे स्टेशनला रात्रीच्या 9 वाजता. येड म्हणजे पक्क येड होतं गड्या. हा मासे घेऊन चलू लागला येड. आल्याबरोबर माझ्याकडे बघून हसलं की मला वाटलं याला पुडा पाहिजे. मी 2 चिप्स खाल्ले होते, तसाच पुडा त्याला दिला. त्याला पुडा दिल्यानंतर मी दिनेश महाराजाला म्हणलं, खरंय का खोटंय? यांना म्हणलं की महाराज आता आपण परभणीला जाणार आहे, सुंदर घरी भोजन करणार आहेत. काय खरं हो या लोकांचं? 9 वाजलेत, भन फिरायले. आपण दिला चिप्सचा पुडा म्हणून जमलंय, चिप्सनं काय होणार आहे? किती अवघड आहे. तसं म्हणलं की त्यानं ते खात खात ऐकू लागलं, येड म्हणजे येड. 9:30 वाजता एक अकोल्याचं कुटुंब, त्यांना अकोल्याला जायचं होतं. 2 माता मावल्या होत्या, 2-3 पुरुष मंडळी होती आणि ते त्यांची गाडी 12 वाजता होती. ते आमच्या तिथं चालीन बसले असा गेर धरून. आणि त्या माता मावल्यानं महाराज शिदोरी आणली होती. चपाती, मेथीची भाजी, खाराची मिरची, आंब्याचा खार, लिंबाचा खार, शेंगदाण्याची चटणी, तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, पुन्हा घट्ट डाळ आणली होती. आता मला बी तोंडाला पाणी सुटू लागलं, पण काय म्हणू तिला, मला भूक लागली होती. आणि त्यांनी महाराज असं जेवायला सुरू केलं की येडं गेलं. हे केलं की त्या माता माऊलीनं 2 चपात्या, मेथीची भाजी, 2 मिरच्या, आंबा लिंबूचा खार असं त्याला दिलं. 2 त्या येड्याला. ते येड तिथून 2 चपात्या घेऊन आला ना आमच्या पशी उभा राहून बेस्ट खायले. असं करायचं आम्हाला. मी म्हणलं दिनेश महाराज हे तर आपल्यालाच वाकडं लावायले. ते म्हणले वाकडं लावीना, ते म्हणायले म्हणलास ना यांचं काय खरंय. आर तू कवा घरी जाशील, कधी घरी जाऊन जेवशील, तुला 12 वाजायचे येड्या. हे बघ हे पट्टे जेवायला सुरू केलं त्याने. माझ्या डोळ्यात पाणी आलं महाराज. मग कळालं पोसितो जगाशी एकला तू. मग कळालं की जगाचं पालन पोषण करणारा कोण आहे, तो परमात्मा. मंदिरावर वारकरी झोपलेले होते. उठले ना हरिपाठ चालू केला. दुसरे एक मंदिरावर आले दर्शनाला. आपल्या गावचं मंदिर फार गोड आहे, फार सुंदर आहे. हनुमंतराय तर असे आहेत की असं वाटतंय बोलतेत का काय, अशी मूर्ती आहे. एक वारकरी आला, आल्याबरोबर विचारलं कुठले बाबा. त्यांनी सांगितलं मी पंढरीची वारी करत असतो, पंढरपूरला चाललो, दिवस मावळला थांबलो, हरिपाठ घ्यायलो. भोजनाची काही व्यवस्था, कुणी विचारलं त्या गावात त्या आलेल्या, भोजनाची काही व्यवस्था, आणखी तर व्यवस्था झाली नाही, करील तो परमात्मा. वारकरी मायानो त्या दिवशी नव्याची पुनव होती. माझी भाषा कळते ना, नव्याची पुनव. मी ग्रामीण भाषेत बोलायलो. नव्याची पुनव, पुरण घातलं होतं सगळ्या गावात, घरोघर पुरण होत. आलेला वारकरी, ते आलेला माणूस म्हणला बाबा आमचं गाव फार चांगलं आहे, चातुर्मास होतो आमच्या गावाला,
कीर्तन 8 दिवसाला असतात. कोण्याही घरी जा, प्रत्येक घरी पुरण घातले 2 पोळ्या मागा. कोणत्याही घरी गेलात तर मिळून जातील तुम्हाला 2 पोळ्या. पण म्हातार तापलं ते. म्हातारा मला नालायक भिकारी समजितोस का मला? कोण्याही घरी जाऊन 2 पोळ्या मागा. तुला मागणारा दिसायलो का? त्याची गरज असली तर आणून देईल ते. त्याचं काम करतो, खाऊ घालणं त्याचं काम आहे. निष्ठावंत ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, असं बोल. हे आल्याला बी आरमुठ होत. हे मला मर न उपाशी, लय ताटा दिसायला याला, बस न तसा, असं म्हणलं ना आलं घरी. चांगला श्रीमंत माणूस होता, पण काही काही स्वभावानं हलकट असते. आलं घरी. घरी आल्यानंतर बायकोला म्हणला वाट बरं जेवायला. मग काय महाराज, तव्यावरली पोळी ताटात, मग त्याच्यात असं तूप, सगळं तूप पोळीला पांगविलं. अशी पोळीची घडी घातली तर तूप सांडायलं. आणि मग महाराज दुधन तुपन ह्यानं सुरुवात केलं जेवायला. काय महाराज 4.5 पुरणाच्या पोळ्या ह्यानं खाल्ल्या. 4.5 पुरणाच्या पोळ्या. आमटी तशीच होती, वाटून केलेली. ती काय उगाच नुसता वरून मसाला टाकून केलेली होती का? वाटून पाट्यावर वट्यावर केलेली आमटी. नंबर 1 जेवला. कढी, कुरवडी, पापुडी, भजे, नंबर 1 जेवला. जेवण केल्यानंतर झोपला. 10 वाजले होते. झोपल्या आता कसाही केला तर माळकरी होता. त्याच्या मनात आलं 4.5 पोळ्या खाऊन झोपलोय. सगळ्या गावात पुरणाच्या पोळ्या, सगळं गाव शांत झोपलेलं आहे. पण मारुती मंदिरावर एक महात्मा आहे. 5-6 माळी तर त्याच्या गळ्यात होत्या. हरिपाठ म्हणू लागले. होतच काय त्यांच्याजवळ? एक झेंडा आहे, एक पिशवी आहे. सगळं गाव जेवलंय, पण तो बाबा जेवला असेल का? बाबा जेवले असतील का? पुन्हा दुसरं मन म्हणालं काय करायचं आपल्याला? जेव बाय ना जेवू, झोपा. पुन्हा झोपायचा. पुन्हा म्हणायचा नाही मला देव कसा माफ करील. बाकीच्याला माहित नाही की मंदिरावर कोण आलंय का नाही, पण मला माहित आहे मंदिरावर वारकरी आलेला आहे. मला माहिती आहे की त्याच्या पोटात काही नाही. सगळं गाव झोपलंय. एक वारकरी जर उपवाशी झोपत असेल तर आपल्या श्रीमंतीला काय काडी लावायची का? नाही नाही. अरे काय करायचंय? परोपकार जर जीवनात होत नसेल, 2 पोळ्या जर आपण त्या वारकऱ्याला देऊ शकत नसाल, तू अशा जिंदगीवर, असं बोलू लागलं ते. झोपच येईना. 11:30 वाजता उठून बसला. रडायच लागला. बायको म्हणली काय झालं? काय दुखायले का तुमचं? नाही म्हणला. मंदिरावर एक वारकरी ग म्हणला. काही जेवण झालंय का नाही माहित नाही, पण भूक लागलेली होती त्याला. बायको म्हणली मग कसं हो, आणायचं ना त्यांना घरी. पोळ्या आहेत का आपल्या दुरडीत? म्हणली आहेत. उठला. किती वाटलेत? 11:30. ऐका, उठला. दुरडी खाली घेतली. 2 पोळ्या घेतल्या. ग्लासात दूध घेतलं आणि तो वारकरी मंदिरावर आला. मंदिरावर आल्याबरोबर वारकरी, ते माणूस मंदिरावर आला तर वारकरी असे झोपले होते. टाळ उशाला आहे, पिशवी उशाला, झोपलेले पाहिले. त्यानं हळूच उठवलं. बाबा बाबा उठा. दचकून उठले. उठून उभा बसले. काय रे बाबा, जेवण झालं का? आणखी तर काही नाही झालं. काय म्हणले? आणखी तर काही नाही झालं. हे म्हणले होतेत ना बाबा की माझा देव मला देईल. कुठं गेला तुमचा देव? एक चापट मारली वारकऱ्याने त्याच्या गालात. काय म्हणलास? 2 पोळ्या घेऊन आणि ग्लासात दूध घेऊन जे आलास, तुला माझ्या विटेवरल्या मालकानं नाही तर कोणी पाठविले. म्हणलो होतो का तुला मी पोळ्या घेऊन ये? नाही म्हणलो. मग तू का आलास? 11:30 वाजलेत रात्रीचे. अरे आनंदानं झोपायचं सोडून का आलास तू? आणि मग हा रडायला लागला. म्हणला बाबा मला झोपच येईल. मला वाटायला की वारकरी जेवले असतील का. त्यावेळी वारकऱ्यानं सांगितलं बाळा, माझ्या विटेवरल्या मालकानं तुला झोप नाही येऊ दिली. माझ्या विटेवरल्या मालकानं सांगितलं जाय
माझा एक वारकरी मंदिरावर झोपलाय, जर तू माझ्या वारकऱ्याला उपवासी ठेवलास, त्रय विनाशाय, 3 तापाचं उन्मूलन करणारा परमात्मा आहे. प्रत्येकाच्या मागे 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. शरीरापासून होणारा ताप त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आपण कथा ऐकताना मायानो, आपण सुद्धा 3 तापात आहे. 3 ताप आपल्या पाठीमागे लागले. दुःख याच्याशिवाय दुसरं नाही. आध्यात्मिक ताप त्याला म्हणतात जो शरीरापासून होतो. आदिभौतिक ताप त्याला म्हणतात जो दुसऱ्यापासून होतो. खिलार बैलानं धडकिलं, म्हशीनं तुडविलं, पुत्र चावलं, हे कोणता ताप आहे? आदिभौतिक ताप. गारपीट झाली, वादळ सुटलं, हे आदिदैविक ताप. हे जे ताप आहेत ना, या 3 तापाचं विनाश करणारा जर कोण असेल तर श्रीकृष्णाय वयं नमः. तो भगवान कृष्ण परमात्मा आहे. आम्ही त्या भगवान कृष्ण परमात्म्याला नमन करतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या श्लोकामध्ये हे नमन आहे. दुसऱ्या श्लोकामध्ये नमन केलंय शुकाचार्यांना. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदो तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि. शुकदेव ज्या अगोदरच्या जन्मामध्ये पोपट होते. शुक हा संस्कृत शब्द आहे. शुक, शुक म्हणजे पोपट. राधा राणीच्या बागेमध्ये इकडून तिकडे फिरायचे. राधा राणीने त्यांना जवळ घेतलं, सांगितलं, शुका, धर्म प्रचार करा. राधा राणीच्या म्हणण्यानुसार शुकाचार्य अंड्याच्या स्वरूपामध्ये अमरनाथला येऊन पडले. अमरनाथ बर्फाळ प्रदेश, अमरनाथ. तिथं महादेव पार्वती राहतात. एक दिवस पार्वतीकडं नारद आले. नारद हे पार्वतीचे गुरु आहेत. नारम ज्ञानम ददापि ती नारद. आल्याबरोबर म्हणले, पार्वती बरं चाललंय का माय? पार्वती म्हणली, नारदा, तुम्ही लग्न लावून दिलंय, तुम्हाला खोटं कसं बोलाव? चांगला नवरा मिळाला मला. इतका मोकळ्या मनाचा आहे म्हणली पार्वती माता, काही पोटात ठेवत नाही. जोडीदार लय चांगला मिळाला मला. नारद म्हणले, लय चांगला म्हणू नको पार्वती, महादेव एवढा चांगला नाही बरं. कोण म्हणले? नारद. प्रत्येक गोष्ट सांगत आहे असं म्हणूच नको. त्याला नाथ म्हणतात. नाथ कोणता नाथ? विश्वनाथ. विश्वनाथ. पार्वती कधी नाथ का म्हणते त्याचा विचार केलास का? नाथ म्हणजे काय? न अथ इति नाम नाथ. नाथ म्हणजे काय? न आथ, ठीक आहे ना? न अथ त्याचा विग्रह जर केला नाथचा तर न अथ. अथ म्हणजे प्रारंभ. न ज्याचा प्रारंभ नाही ते महादेव आहे. म्हणजे जन्मातीत, ज्याचा जन्म नाही. अमर आहेत ते. तू तर सारखं जन्मतीस मरतीस. ते अमर काय माहिती का तुला? सांगितलं का? नाही. बऱ्याच गोष्टी पार्वती तुलाही बोलीस. कधी विचारलंस का की त्यांच्या गळ्यामध्ये या रुंड माळा कशाच्या आहेत? मुंडक्याच्या माळा. भस्म उटी रुंड माळा. भस्म उटी रुंड माळा. भस्म उटी रुंड माळा. भस्म उटी रुंड माळा. अति त्रिशूळ नेत्री ज्वाला. अति त्रिशूळ नेत्री ज्वाला. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. हाती त्रिशूळ नेत्री ज्वाला. कधीतरी विचारलं पार्वती म्हणजे बरं महाराज, माणसाचे कान इतके कच्चे आहेत. घरच्या माणसानं कितीही जीव लावू द्या, बाहेरच्या माणसानं थोडं कानात फुकलं
की ते विषयाच्या पोटात उतरते. पार्वती माता महादेवाची वाटच पाहू लागली. खरं माय म्हणली मुंडक्याच्या माळा त्याच्या गळ्यात असत्या, पण मी कशाला विचारू कोणाच्या हातानं काय. गुरु म्हणाले ते विचारतेच. नारद महाराज असे बाहेर निघाले, भगवान शंकर आले. भगवान शंकर म्हणले काय चाललं नारदजी. नारद म्हणले नारायण. भगवान शंकर म्हणले लावली काढीन काय नारायण. गेले तर पार्वती माता फुगलेली. पार्वती काय झालं, गुरुनं पुन्हा मंत्र दिला का काय. पार्वती म्हणली ग बसा, म्हण की मी तुला सगळं सांगतो. मला वाटलं लय मोकळ्या मनाचे काय, गोरे माणसं असेच असते. कोण म्हणाली महादेव कसे आहेत, गोरे आहेत. पार्वती मग गोरी झाली. पार्वती एवढी गोरी नव्हती. तिनं तपश्चर्या करून गौरी नाव पुन्हा प्राप्त झालं तिला. ते हिनविल तर महादेवानं सरक काळे, मग राग आला. मग तिनं कालिका माता म्हणून ते वेगळं रूप केलं, हे की नाही. आणि मग ती स्वतः कोण झाली, गौरी झाली. भगवान शंकर म्हणले काय झालं सांगतं खरं. म्हणली एवढं तुम्ही सांगितलंय, पण हे सांगितलं का की मुंडके कोणाचे आहेत. पार्वती म्हणली. भगवान शंकर म्हणले अगं हे तुझेच आहेत, किती प्रेम तुझ्यावर आहे काय सांगू तुला. हे तुझं गेल्या जन्मातलं मुंडक आहे म्हणले, सतीचं. तू कोण होतीस गेल्या जन्मात, सती. बापाच्या घरी दक्षाच्या घरी यज्ञात उडी मारलीस, ही मुंडक आहे म्हणले. इतके जन्म झाले तुझे पार्वती. मग रडायली पार्वती. रडायला बी दम नाही ना हसायला बी दम नाही. ठीक आहे, रडली पार्वती. पुन्हा म्हणली लईच तुम्ही म्हणली पार्वती. आणि होय हो, आणि मीच मरते का, आणि तुम्ही मरत नाहीत का. काय म्हणली, मीच मरते का, मै मुंडके दाखवायला. मला बी वाटायले तुमचं मुंडकं म्या गळ्यात घाला. भगवान शंकर म्हणले मी मरतच नाही तर मुंडकं कसं गळ्यात घालचं. मला मरण नाही, मी नाथ आहे न अथ इति नाम नाथ. प्रारंभच नाही तर शेवट कसा होईल. आरंभच नाही माझा, मी अमर आहे. पार्वती म्हणली मग मला अमर होण्यासाठी काय करावं लागेल. पार्वती त्याच्यासाठी अमर कथा ऐकावं लागेल. मरणावर विजय मिळवावा लागेल. मरणाची भीती दूर करावं लागेल. अमर कथा ऐकावं लागेल. पार्वती म्हणली मग मला सांगा ना अमर कथा. हट्ट मांडला पार्वती, मला कथा सांगा. भगवान शंकर म्हणले सांगतो, पण त्या अगोदर या अमरनाथावर, त्या पर्वतावर कोणता जीव नसावा, पाखरू नसावं, कोणता पशु नसावा, जेणेकरून आपल्या कथेत अडथळा आहे. भगवान शंकर उठले आणि असा डमरू वाजवला. डमरू डम 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 डमरू वाजे. डमरू वाजवला. महाराज असा वाजवला, पर्वत हादरला. पर्वत हादरल्याबरोबर ते अंड्याच्या रूपानं जे शुकाचार्य होते ना तिथं, ते अंड ते पर्वत हादरल्याबरोबर ते असं पुढं निघालं. त्याला काय म्हणतात आपण, असं वनगळलं आपल्या भाषेत. भगवान शंकर खाली बसले, टचकून महाराज ते फुटलं. त्याच्यातून एक ते पोपट पाखरू शुकाचार्य पोपटाच्या रूपानं तिथं हे झाले. आता भगवान शंकराला वाटलं सगळे निघून गेले. पार्वतीला कथेला आरंभ केला आणि कथा सांगायला आरंभ केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती समोर आहे मुख्य श्रोता म्हणून आणि कथेला आरंभ केलाय. पण असं झालं, कथा सांगत असताना भगवान शंकर म्हणले पार्वती तुझं लक्ष आहे का नाही याच्यासाठी तू ओंकार द्यायचा. बरं पहिलं होतं असं, गोष्टी सांगत होत्या पहिल्या आज्या, नातू पाय दाबायचे आजी यायचे पहिले. आणि मग आजी गोष्ट सांगायची. आमची आजी सांगायची गोष्ट. सांग ना आजी गोष्ट. एक होता राजा, त्याला होत्या 2 बायका. असं ते हुंकार देण्याची पद्धत होती. हे हुंकार अपभ्रंश आहे, याला ओंकार म्हणते. याचा शुद्ध काय ओंकार.
पार्वतीला सांगितलं तू ओमकार दे, मला कळल तू ऐकायलीस. पार्वती म्हणली हो. मग सांगू लागले कथा. पार्वती ओम 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 आपल्या भाषेत चालू होत. पण 9 स्कंद झाले गोविंद महाराज. 9 स्कंद. 10वा स्कंद आरंभ झाला आणि भगवान शंकर म्हणले आता पार्वते मी तुला भगवान श्रीकृष्णाचा जन्म सांगणार आहे. 10वा स्कंद आरंभ झाला. पार्वती म्हणली बरं. आणि आरंभ कथा झाली की पार्वतीला लागला की डोळा महाराज. पार्वती निद्रिस्त व्हायला लागली महाराज. डोळे झाकले आणि पार्वती झोपली. ओमकार बंद झाला. इकडं शुकाचार्य ते पोपटाच्या रूपात ते दचकले. म्हणले अरे बापरे, आता पुढचा ओमकार बंद झाल्या म्हणल्यास कथाकार थांबत येत, आरती घेतात आणि मग पुढची कथा. आणि मग महाराज यांनी ओमकार सुरू केला. ओम ओम. अगोदर कुठून होता? समोरून, पाठीमागून. भगवान शंकर महाराज तल्लीन होऊन कथा सांगू लागले. 12 स्कंद झाले. श्रीमद भागवत महापुराणात किती स्कंद आहेत? 12 स्कंद. 18,000 श्लोक. 12 स्कंद झाले. आणि स्कंद झाल्यानंतर 12. आणि मग म्हणले भगवान शंकर म्हणले लावा आरती आता. तसं म्हणले की पार्वतीने कडाडून जांभळी दिली. म्हणली होय व ते कृष्ण कसा जन्म नाही म्हणलात की कृष्ण जन्म सांगते, सांगा की कृष्ण जन्म. भगवान शंकर म्हणले अगं कृष्ण जन्मला, मोठा झाला, त्यानं लीला केल्या आणि तू म्हणालीस की सांगा की. त्या बाका खरं सांगते म्हणली मला जे डोळा लागला मला काहीच ऐकू आलं नाही. लईच गार झोप लागली. माय काय सुंदर कथा सांगितली म्हणली तुम्ही. ही काय सुंदर कथा झाली व झोप लागली म्हणली. ठीक आहे. भगवान शंकर म्हणले पार्वती खोटं बोलू नको, तुला डबल ऐकायची असते ताई पण खोटं बोलायलीस. तू झोपली म्हणल्यास ओंकार कुणी दिला? पार्वती म्हणली तुमची शपथ मी नाही दिला. नाही कोण आहे? उठून उभा राहिले. पाहिलं तर हे पाखरू दिसलं. कोण आहेस तू म्हणून महाराज त्रिशूळ हातात घेतला. जे उडालं. भगवान शंकर त्याच्या पाठीमागे लागले. शम्याप्रास नावाच्या आश्रमामध्ये व्यासजी बसलेले. व्यासाची पत्नी वाटिका आहे बसलेली. तिला जांभळी आली महाराज. जांभळीसाठी केलं की महाराज पक्षानं आत प्रवेश केला आणि तिला गर्भ राहिला. गर्भ राहिला. 12 वर्ष झाले तरी महाराज ते गर्भ बाहेर येईना. ती म्हणली व्यासांना महाराज असं कोण आहे? 12 वर्ष झाले तरी बाहेर येत नाही. मग व्यासांनी भगवान कृष्णाचं चिंतन केलं. भगवान श्रीकृष्ण आले म्हणले बाबा का आईला त्रास देतोस, का बाहेर येत नाहीस? त्यानं सांगितलं प्रभू तुमच्या मायेची मला भीती वाटते. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वै प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. भगवान म्हणले माझी माया. भजन करा शुकाचार्य. सुखदेवा तुम्ही भजन करा. माझी माया तुम्हाला काहीच करणार नाही. माया म्हणजे भगवत शक्ती. भगवत भजने तिची निवृत्ती. अनुपाय येथे न चलती. भक्त सुखे तरती हरीची माया. भजन करा म्हणले माझी माया काही करणार नाही. तसं म्हटलं की शुकाचार्य मग बाहेर आले. किती वर्षानं? 12 वर्षानं. 12 वर्षानं बाहेर आले. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी झाले. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी झाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी झाले. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी झाले. 12 वर्ष लपाले. 12 वर्ष लपाले. लपाले रे 12 वर्ष लपाले रे. कापती बाहेर आले. कापती बाहेर आले. नागनाचे
पोर एकाची ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्याने ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी ध्याने ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी भ्याले 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले नागवेची पळून गेले रे ते शुकाचार्य असे सर्वभूत हृदयी शुकाचार्य त्या शुकाचार्यांना दुसऱ्या श्लोकात नमस्कार आहे शुकाचार्य महाराज की जय तिसऱ्या श्लोकामध्ये एक अरण्य सांगितलंय त्या अरण्याचं नाव आहे नैमिष आपण बसलो ते सुद्धा काय अरण्यच आहे आपलं कोणतं अरण्य आपलं दंडकारण्य याचं नाव काय दंडकारण्य हा ब्राह्मणदेव म्हणत असतात भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये शालिवानशके अमुक तमुक म्हणत असतात ना संकल्पामध्ये हे दंडकारण्य श्रीमद भागवत महापुराणात नैमिष नावाचं अरण्य सांगितलंय नैमिष हा संस्कृत शब्द आहे नैमिष म्हणजे निमिष निमिष कसा आहे संस्कृत शब्द आहे त्याला क्षण म्हणतात मराठीत हिंदीमध्ये पल म्हणतात इंग्रजीमध्ये सेकंद म्हणतात निमिष पण असं गणित आहे 3 निमिषाचा एक क्षण असं गणित आहे 1000 ऋषींना यज्ञ करायचा होता 1000 वर्षाचा यज्ञ ऋषींना करायचा होता ऋषीची संख्या होती 88,000 ऋषी कुठं करा जागा शोधू लागले आता एवढा येत नाही 1000 वर्षाचा करायचा मग तुम्ही म्हणता मग 1000 वर्षाचा मग ते वाचते का पहिलं आयुष्य जास्त होतं आता आयुष्य कमी आहे पहिलं जास्त होतं कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष माणूस जगत होता कोणत्या युगात कृत 1,00,000 वर्ष मरतच नव्हता माणूस कृत संपलन त्रेतायुग लागलं देवाने 1 शून्य कमी केला किती जगू लागला 10,000 वर्ष लाखातून 1 शून्य कमी केल्यास किती राहिले 10,000 त्रेतायुग संपलन द्वापार लागलं पुन्हा देवाने 1 शून्य कमी केलं द्वापार युगात माणूस 1,000 वर्ष जगू लागला द्वापार संपलन कलीला आरंभ झाला पुन्हा 1 शून्य कमी केला कलियुगात माणूस मग किती राहिला आता 100 वर्ष भगवान कृष्णाकडे एकच प्रार्थना आहे आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका आता 100 जर शून्य कमी करता तर 10 वर्षात बिड्या कवा वाढाव तंबाखू कवा खाव आणि भजन कवा करावं काय काय करावं 100 वर्ष आम्हाला पुरणार तर 10 वर्ष कसे पुरतील शतगणिले ते अर्धरात्र खाय असं वर्णन आहे म्हणून तर अल्प शब्द अल्पायुष्य मानव देहा शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा किती अल्प फार थोडं आयुष्य पहिलं आयुष्य जास्त होतं मार्कंडे नावाचे ऋषी होते वसमतला मंदिर आहे ना मार्कंडेश्वर मंदिर त्यांना 14 कल्प आयुष्य होतं 14 कल्प आता कल्प म्हणजे काय कलियुग द्वापारयुग त्रेतायुग आणि कृतयुग याला चौकडी म्हणतात होय देवा 4 युगाची एक चौकडी कलियुगाचे 4,32,000 वर्ष द्वापार युगाचे 8,64,000 वर्ष त्रेतायुगाचे 12,96,000 वर्ष आणि कृतयुगाचे 17,28,000 वर्ष याचं गणित करा जो आकडा येईल त्याला महायुग म्हणतात असे 1000 महायुग गेले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे त्याला कल्प म्हणतात आणि असे 14 कल्प आयुष्य कोणाला होतं त्या मार्कंडे ऋषीला होतं तरी ते झोपडी घालू लागले इंद्राला भेटायला म्हणला झोपडी मार्कंडे म्हणले राहायचं किती दिवस इंद्रा आता एका कल्पात ब्रह्मदेवाच्या 1 दिवसात 14 इंद्र होतात ब्रह्मदेवाच्या 1 दिवसात 14 इंद्र होतात
हेला 14 कल्प आयुष्य म्हणल्यानंतर ठीक नाही 14 वेळा हे इंद्राला जन्मावं लागतंय. इंद्र म्हणला कमाल आहे हो तुमची, तुम्ही इतके दिवस राहायचं असून झोपली, पुन्हा म्हणालात की किती दिवस पिलेर घ्या चांगला 16चा गजा आणा. मार्कंडे मिले राहायचे किती दिवस असं होतं पहिले. मरणाची आठवण ठेवून लोक जगत होते, परमार्थ डोळ्यासमोर ठेवून लोक जगत होते. 88,000 ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले म्हणले आम्हाला 1000 वर्षाचा यज्ञ करायचा आहे. कुठं करावं सांगा, जागा पाहिजे, नियोजन करावं लागतंय संयोजक मंडळीनं, ऐक नाही, जागा पाहिजे. आता इथं किती गोड नियोजन केलंय बघा, पलीकड लोक बसतायत, उद्यापासून टीव्ही लागणार तिकडं म्हणले, ऐक नाही, गोड नियोजन. ब्रह्मदेवानं सांगितलं काय हरकत नाही. ब्रह्मदेवाने एक चक्र सोडलं आणि सांगितलं ऋषींना या चक्राच्या मागे पडा, हे जिथं स्थिर होईल बस तिथं तुमचा यज्ञ चालू राहू द्या. हे चक्र पुढं ऋषी माग, हे स्थिर झालं त्या अरण्यात, त्याच नाव काय, नैमिष अरण्य. त्याच नाव नैमिष अरण्य. नैमिष अरण्यामध्ये 88,000 ऋषी बसले, यज्ञ चालू झाला. सकाळी यज्ञ करायचा, दुपारी कथा ऐकायची. ज्यांचं जीवनच होतं कथा मात्रैक जीवनम असे ऋषी. कुणी 2000 वर्षाचा, कुणी 5000 वर्षाचा, असे होते महाराज, कुणी 10,000 वर्षाचा. नैमिषे सुतमासीन मभिवाद्य महामतिम कथामृत रसास्वाद कुशल शौनको ब्रवीत असं वर्णन आहे. 88,000 ऋषी बसलेले असताना त्या 88,000 ऋषींच्या मेळ्यामध्ये सूत महाराज आले. सूत महाराज कसे आहेत, तरुण आहेत, युवा आहेत, शिवाय ब्राह्मण नाहीत, पण ज्ञानी आहेत, अभ्यास होईल, सद्गुरूची त्यांच्यावर कृपा आहे. 88,000 ऋषींच्या मेळ्यामध्ये सूत महाराज आले. आल्याबरोबर 88,000 ऋषी उठून उभा राहिले आणि सूत महाराजांना नमस्कार केला. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. देव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. देव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय. सुखदेव तुम्हारी जय जय हो, देव तुम्हारी जय जय हो. सुखदेव तुम्हारी जय जय हो. देव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, महाराज तुम्हारी जय जय हो. कथाकार तुम्हारी जय जय हो, कथाकार तुम्हारी जय जय हो. महाराज तुम्हारी जय जय हो. महाराज
आम्हाला कस तरी व्हायचं ते. पण ते म्हणायचे नाही महाराज, आम्ही तुम्ही नामदेव नाहीत, आमच्यासाठी तुम्ही कोण आहेत? 7 दिवस आम्ही तुम्हाला शुकाचार्य म्हणून पाहतो ना, आम्हाला आमचं करू द्या, आमचे काय आहेत ते संस्कार आमचे. आणि मग ते आल्यानंतर मग त्यांच्याकडं असं हे करून मी असं करायचं, मग सगळे खाली बसायचे. मला म्हणले तुमच्याकडे करत नाहीत का? मला आमच्याकडे अगोदर कथाकार येते, मग ऐकून एक एक येते. इकडं नाही, आमच्या भागाचं, मी लांब आहे नाही तुमच्यापासून, 150 किलोमीटर अंतरावर आमच्या तिकडं. 88,000 ऋषी उठून उभा राहिले. सूत महाराजांना नमस्कार केला, उच्च आसनावर बसवलं आणि शौनक नावाचे ऋषी समोर झाले. शौनक हे कोण आहेत? मुख्य श्रोते आहेत. आणि नमस्कार केला शौनकानं. आणि सूत महाराजांना काय म्हणतात बघा. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटी सूर्य समप्रभ सुताख्या ही कथा सारम मम कर्ण रसायनम. महाराज आपण सूर्य आहात, सूर्य. सूत महाराज म्हणजे सूर्य, सूर्य तर वर आहे. शौनकजी म्हणजे वरचा सूर्य आहेच, पण तुम्ही सुद्धा सूर्यच आहात. सूत म्हणले असं कसं बोलता, त्याला सूर्य म्हणता येईल, मी कसला सूर्य? शौनक म्हणले ऐका, वरच्या सूर्यानं किरण टाकलं रे टाकलं की वरचा सूर्य जगातला अंधकार नाहीसा करतो. तुम्ही ज्ञानरूपी किरण टाकलं रे टाकलं, तुम्ही आमचा अज्ञानरूपी अंधकार क्षणात नाहीसा करता. तुमचं काम ते नाही करू शकत, तुमचं काम ते नाही. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संता, असे तुम्ही, म्हणून तुम्ही सूर्य आहेत. चिंतामणीर लोक सुखम सुरद्रुः स्वर्ग संपदम प्रयच्छति गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. तुम्ही चिंतामणी आहेत. काय करतो चिंतामणी? चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. चिंतामणी चिंतिले ते देत आहे, पण तुम्ही तर चिंतामणीपेक्षा भारी आहात. तुम्ही अचिंत्य परमात्म्याची प्राप्ती करून देणारे संत आहात. असं म्हटल्याबरोबर सूत प्रसन्न झाले. प्रसन्न करावं लागतंय अगोदर. प्रसन्न झाले आणि सूत म्हणले सांगा मी तुमच्यासाठी काय करू. शौनक म्हणले आम्हाला कथा सांगा. प्रत्येकाच्या पाठीमागे एक भय आहे आणि त्या भयाचं नाव मरण. प्रत्येकाच्या पाठीमागे आम्हाला त्याची आठवण जरी नसली तरी ते चुकणार नाही. बँकेचं घेतलेलं कर्ज आपल्या जरी डोक्यात नसलं तरी ते चुकणार नाही, ते भरावंच लागतंय. सावकाराचे घेतलेले पैसे आपल्या जरी डोक्यात नसले तरी ते चुकणार नाहीत, द्यावेच लागतात. तसं प्रत्येकाच्या पाठीमागे एक भय आहे, त्या भयाचं नाव मरण. दुसरी गोष्ट शौनक म्हणले महाराज, प्रत्येक माणूस मी आणि माझं याच्यात गुंतलाय. हे सगळे खेळात गुंतले. हे भगवंतानं या मायेनं रचलेला हा खेळ आहे आणि या खेळात हे रममान झालेले आहे. खरा तर हे खेळ दिसतंय नकली, दिसतंय असली, पण आहे नकली. हे कसं आहे नकली? दिसायला असली, असायला नकली. पण आम्ही त्या नकलीतच गुंतलोत. मी आणि माझं याच्यामध्ये इतके गुंतलेत, पळायलेत पळायलेत पळायलेत. स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठी काय करावं लागेल या गोष्टीला विसरले. आनंदासाठी पळायलेत पण दुःख पदरात पाडून गेलेत. शौनक म्हणले आम्हाला असं वाटतंय महाराज यांना आयुष्य फार थोडे, यांचा उद्धार झाला पाहिजे. हिमालयामध्ये जपीतपी संन्यासी लोक ज्या आनंदाचा उपभोग घेतात तो आनंद यांना मिळाला पाहिजे. हे जप करणारे नाहीत, तप करणारे नाहीत, ध्यान धारणा करणारे नाहीत, संसारिक लोक आहेत. शौनक म्हणले संसारिक लोक आहेत. कथा सुटल्याबरोबर घरी जायचं पडतंय माणसाला.
कीर्तन सुटल्याबरोबर घरी जायचं पडतंय माणसाला, संसार आहे प्रत्येकाच्या मागे. हे बसणारे लोक नाहीत मग, पण यांना आनंद मिळाला पाहिजे. तो आनंद यांना कसा मिळेल सांगा? यांच्या मनातून मृत्यूचं भय दूर कसं होईल सांगा? काय करावं लागेल? सुज्जीनं डोळे झाकले आणि शुकदेवांचं स्मरण केलं. यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुष तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. आणि सुज्जीनं सांगितलं याच्यावर एकच शास्त्र आहे, एकच पुराण आहे, त्याचं नाव श्रीमद भागवत महापुराण. कालव्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे श्रीमद् भागवतम शास्त्रम कलौ कीरेन भाषितम. एकमेव शास्त्र, एकम शास्त्रम, श्रीमद् भागवत महापुराण. महाराज, ही कथा कोणी ऐकली? तुम्ही सांगा. सांगा किती दिवस ऐकावं लागेल? सुज्जी म्हणले, ही कथा जर सप्ताह विधीने ऐकली तर मृत्यूचं भय दूर होतंय, जीवनात समाधान मिळतंय. कसं मरावं? भागवत. कसं जगावं? गीता. कसं राहावं? रामकथा. ठीक आहे ना? सप्ताह विधीनं 7 दिवस कथा ऐकायला पाहिजे. सुत म्हणले, काय कमाल आहे, आमचा तर 1000 वर्षाचा येत नाही, तुम्ही 7 दिवस म्हणायला. अहो 2 महिने तरी सांगा. नाही म्हणले, कथा दुसरी सांगू पुन्हा, पण सप्ताह विधीने ही कथा 7 दिवस ऐकावी. कोण म्हणलं? काही लोक म्हणतात 9 दिवस करा न, करायला 15 दिवस करता येते हो कथा, पण सप्ताह विधी सांगितलाय 7 दिवस ऐका. शौनक म्हणले, कुणी ऐकली का? सूत महाराज म्हणले, हो. नारदानं ही कथा 7 दिवस ऐकली. नारदाला कथा काय ऐकायची काय गरज आहे? सूत महाराज म्हणले, अहो ही कथा शुकाचार्यानं परीक्षितीला सांगितली, 7 दिवस सांगितली. कथेचं एवढं महिमान आहे. ज्यावेळी शुकाचार्य परीक्षितीला कथा सांगू लागले त्यावेळी देव लोक स्वर्गातून कथेला आले. नुसते नाही आले, अमृत घेऊन आले. अमृत. स्वर्गात काय प्यायला? अमृत आहे. अमृत घेऊन आले आणि म्हणून लागले, ओ महाराज, आमच्याकडे अमृत आहे. शुकाचार्यांना, हे अमृत तुम्ही घ्या, वाटल्यास परीक्षितीला द्या, आणि कथामृत आम्हाला द्या. हे घ्या आणि ते द्या, आमचं घ्या आणि तुमचं द्या. पण शुकाचार्य म्हणले, काय तुम्ही सौदा करायला आलात की काय? आमचं घ्या आणि तुमचं द्या म्हणजे त्याच्या बदल्यात हे द्यायला, हे अमृत काय एवढं हलकं समजायलात का काय? जमणार नाही म्हणले. चला उठा. जमणार नाही म्हणले. आमचं अमृत. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मणिर् महान् ब्रह्मरातो विचार्यैवम् तदा देवांदहास. अरे कुठं तुमचं अमृत, कुठं आमचं अमृत? तुमचं म्हणजे बेंटेक्स आहे म्हणले, आमचं सोन आहे. तुमचं काचाचं मणी, आमचं मौल्यवान वस्तू. सूत महाराज म्हणले, देव लोकांना हकाललं आणि परीक्षितीला पाजलं. म्हणून तर तेव्हापासून स्वर्गात ते देव लोक म्हणले, स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा. मृत्युलोकी भावा जन्म आम्हा जन्म. मृत्युलोकी भावा जन्म आम्हा मृत्युलोकी भावा जन्म आम्हा. मृत्युलोकी भावा जन्म आम्हा
स्वर्गीचे मन इच्छिता ती देवा पृथ्वीलोकी भावा जन्मा पृथ्वीलोकी भावा जन्मा पृथ्वीलोकी भावा जन्मा स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा स्वर्गीलोकी भावा जन्मा पृथ्वीलोकी भावा स्वर्गीलोकी भावा जन्म तेव्हापासून स्वर्गात देव लोक म्हणू लागले आम्हाला जन्म मिळू द्या का आम्हाला कथा ऐकायची. आम्ही तर किती भाग्यवान आहेत, किती भाग्यवान आहेत की या देहरूपी रथाला घेऊन या ज्ञान मंडपामध्ये आलोत आणि कथा ऐकत आहोत. भाग्यवान. सुज्जीनं सांगितलं ही कथा नारदानं ऐकली. किती दिवस ऐकली म्हणजे 7 दिवस ऐकली. नारदाला ऐकायची काय गरज आहे. नारदानच व्यासांना भागवत दिले. नारदाकडून व्यासांकडे आले. मग नारदानं कधी ऐकलं सांगतो म्हणले. एकदाही विशालाया चत्वार ऋषयो मला सत्संगार्थम समायाता ददृशुस्तत्र नारदम. काय झालं म्हणले. एकदा विशालापुरी म्हणजे बद्रीनारायण धाम आहे. 4 धाम आहेत ना. कोणते कोणते. तुम्ही तीर्थयात्रा करून आलात का नाही. धाम कर्जा जसं होईन तसं. जोपर्यंत गुडघे कामातून जात नाहीत जोपर्यंत डोळे शाबूत आहेत, जोपर्यंत कान चांगले आहे तोपर्यंत याचा वापर परमार्थात करून घ्या. बरोबर आहे का मामा. एकदा जर कान बहिरे झाले तर साऊंड पशी बसलं तरी उपयोग आहे का. कनेक्शनच डाऊन झाल्यास काय करावं. लय अवघड आहे महाराज. आमच्या गावात 2 बहिरे आहेत आणि दोघांचे घर समोरासमोर आहेत. काय योगा आहे बघा. मी बसलो होतो ओट्यावर. एक बहिर निघालं घराच्या बाहेर, दुसरं निघालं. दोघं एकमेकाकडे बघून हसले. कानाचा पत्ता नाही दोघाला. हसले. एक म्हणते दुसऱ्याला सोनपेठला चाललास का काय. ते मला नाही. मग सोनपेठला चाललो. ते मला वाटलं सोनपेठलाच चाललास काय. नाही कुणाचा कुणाला मिळ. कसा देवानं केला हे खेळ. एकदा राजीनामा गेला, एकदा कान गेले की मग तळमळ होती महाराज. तळमळ होती. मग कान असून जर नाही ऐकलं तर पुढच्या जन्मी परमात्मा काय करतय. नुसते हे शिक्के चिटकीत आहे. हे चष्मा घालण्यासाठी. हे कशाला दिलं. हे नसतं दिलं तरी जमत होतं. पण पुढे चालून नजर कमी झाल्यानंतर या दांड्या कुठं बसत्या म्हणून हे दिलं. मग या जन्मात काना असून जर भागवत नाही ऐकलं तर पुढच्या जन्मामध्ये नुसते हे शिक्के चिटकीत आहे. कनेक्शन देत नाही. ब्रह्मदेवाला वाटते काय करायचं. गेल्या जन्मात कनेक्शन दिलं होतं. सत्याला पाठ देऊन गावाला गेलं. मग कशाला कनेक्शन द्यायचं आता राहू द्या ना तसंच. आणि मग हे म्हणतंय असं कसं झालं. बहिरा झालो या जगी, 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 बहिरा झालो या जगी.
पहिला झालो निर्गती बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी बहिरा झालो या जगी पहिला झालो जगी पहिला झालो जगी पहिला झालो जगी पहिला झालो गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून कथा ऐक जा का न गेल्यास काय करे माणसाच. बद्री नारायण तासा धाम आहे. चांगलं शरीर असलं तरच जाता येते नाही तर मग द्वारका गिरका करून घरी याच खरं खोट आहे. कोणी जर म्हणलं कथा आहे तिकडे जा तर रुपया न घेता जा जाऊ पुन्हा जाणं होत नाही हो महाराज. पुन्हा होत आहे का जाणं होय होत नाही महाराज जाऊन या. नारद बद्री नारायण ठिकाणी गेले. बद्री नारायणाला 4 कुमार होते ब्रह्मदेवाचे सनत सनंदन सनातन आणि सनत कुमार. यांनी पाहिलं नारदाला. चेहरा सुकलेला होता नारदाचा. चेहरा कधी सुकतो जर चिंता असेल तर चेहरा क्रांत होतो सुकतो. सनकादिकांनी विचार केला नारद भजन करणारे वारकरी आहेत भजन करणारे नामस्मरण करणारे आणि चेहरा सुकला. आनंदाचं चिंतन करणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर चिंता चिंतन आणि चिंता असं कसं शक्य आहे. आणि मग यांनी दिनेश महाराज यांनी विचारलं नारदाला कथम ब्राह्मण दिनमुख कुतश्चिंता तुरो भवान. नारदा तुमचा चेहरा का सुकलाय. त्वरितम गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव कुतश्चागमनं तव. कुठं चाललेत तुम्ही तुमचा चेहरा का सुकलाय. नारदानं सांगितलं त्याचं कारण आहे म्हणले काय समाधानच लागना म्हणले. कलियुगाचं दर्शन झालं म्हणले. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. नारद म्हणले फिरत फिरत मी वृंदावनात आलो. बरं वाटलं मला वृंदावनात आल्यानंतर. वृंदावनला जाऊन या भक्ती काय असते वृंदावनात गेल्यास कळतंय. पण नारद म्हणले काय सांगा तिथं बी एक बाई बसलेली म्हणले आणि तिच्या मांडीवर 2 लेकरं झोपलेले होते आणि ती बाई रडू लागली. बाकीच्या माय मावल्या तिला समजून सांगू लागल्या. नारद म्हणले मी विचार करू लागलो कोण असेल रडायलेली बाई काय संकट असेल बघाव. पण पुन्हा विचार केला कशाला विचारायचं जाऊ द्या निघालो पुढं. नारद त्या सनकादिकाला सांगू लागली माझा चेहरा सुकला का. त्या बाईनं मला हाक मारली. ती बाई म्हणली माझ्याकडे पाहून
भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिन्तामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथाग हरं परम सर्वथाग हरं परम. नारदजी, तुमच्या दर्शनानं मोठे मोठे तरलेत, इकडे या, माझं दुःख दूर करा. असं म्हणल्यानंतर मी जवळ गेलो. म्हणले, विचारलं, कास्यत्वं काविमौचे मा नार्यका पद्मलोचना वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणं स्वस्य दुःखस्य कारणं. नारदजी म्हणले, मी विचारलं, तुमचं नाव काय, कुठले आहेत तुम्ही? तिने सांगितलं मला, उत्पन्ने द्रविडे साहम वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचिन महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगता गुर्जरे जीर्णतांगता. तिनं सांगितलं, मी द्रविड देशात माझा जन्म झालाय. महाराष्ट्रात आळंदी पंढरी ठिकाणी माझा सन्मान झाला. गुजरातमध्ये पुन्हा मी वृद्ध झाले, पण वृंदावनात पुन्हा मी तरुण झाले. पण नारदा, माझे 2 पोरं आहेत. ह्याचं नाव ज्ञान आहे आणि याचं नाव वैराग्य आहे. हे 2 पोरं मात्र माझे तरुण झाले नाहीत, म्हातारीच राहिलेत. यांच्यासाठी काहीतरी करा. कुठं बघितलंय का नारदा कुठं की माय तरुण आणि लेकरं म्हातारे? असं कधी असतंय का? कलियुगाची उलटी रीत नाही काही. मी म्हातारी झाले हरकत नाही, पण माझे लेकरं तरुण पाहिजेत. काही करा. मग तुझं नाव काय? अहम भक्ती रीती ख्याता इमौ मे तनयौ मतौ ज्ञान वैराग्य नामानौ कालयोगेन जर्जरौ. थोडा श्लोक म्हणताना मी काय म्हणले? माझं नाव भक्ती म्हणली. भक्ती. हे 2 माझे ज्ञान आणि वैरागी लेकर आहेत. नारद म्हणले, मी तिथं वेदाचा पाठ केला. नुसती आळस देऊ लागले, पण ते काय तरुण महिन्यात त्यांच्यात चेतना आहे ना. गीता वेदाच्या रुच्याचं पारायण केलं, काहीच होईना. म्हणून चेहरा सुकला. आकाशवाणी झाली ना, आकाशवाणीने सांगितलं, नारदा, जर ज्ञान वैराग्याना चेतना यावी, भक्तीच्या लेकराला गुण यावा असं वाटत असेल तर तुम्ही सत्कर्म करा. नारद म्हणले, वेदाचं पारायण सत्कर्म नाही तर काय? मला कळच ना बाबा सत्कर्म म्हणजे काय. म्हणून माझा चेहरा सुटला. प्रश्नच सुटना. एवढा करा उपकार तुम्ही सनकादिक संत, तुम्ही संकधिक संत, तुम्ही संकधिक संत, संकधिक संत, तुम्ही संकधिक संत. मनविता कृपावंत, मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, हो एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार, एवढा करा उपकार, उपकार, एवढा करा उपकार, उपकार, एवढा करा उपकार. गोपाल कृष्ण भगवान की जय. तुम्हीच सांगा म्हणले, आता मी काय करू? सनकादिक म्हणले नारदा, सत्कर्म करा की. नारद म्हणले, मग सत्कर्म नाही तर काय? वेदाचं पठण सत्कर्म नाही का? सत्कर्म म्हणजे काय? त्या सनकादिकाने सांगितलं, काय नारदजी,
अहो सत्कर्म म्हणजे श्रीमद भागवताचं पारायण. आता नारद काय कमी आहेत का? होय, नारद बी कच्चे नाही. नारद म्हणले भागवताचं पारायण म्हणजे सत्कर्म, म्हणले हो. मग नारद म्हणले सांगा बरं भागवत म्हणजे काय? त्यांना विचारलं भागवत म्हणजे काय? निगम कल्पतरोर गलितम फलम शुकमुखादमृतद्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका मुहुरहो रसिका भुवि भावुका. सांगितलं महाराज त्यांनी. निगम म्हणजे वेद, वेद रूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत. शौनक म्हणले, सनकरिक म्हणले वेदाचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत. नारद म्हणले मग काय फरक आहे? तुम्ही काय म्हणता? वेद रूपी कल्पवृक्षाचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत. वेदाच्या ऋषाचं पारायण केलं की मी तिथं. ज्या लेकरांना वेदाच्या पारायणानं काय होत नाही. अहो सनकादिक म्हणले नारदा झाड वेगळं, वेद झाड आहे, भागवत त्याचं फळ आहे. नारद म्हणले काय फरक आहे? सनकादिक म्हणले असं कसं बोलता? आंब्याचा आंबा खाली पडला, पाहुण्याने घेतला, आंबा खाल्ला, गोड लागला. पाहुणा जरा चक्रम होता, ते म्हणलं आंबा इतका गोड तर झाड किती गोड. आंबा फेकून दिला, झाडावर चढला, साला खाऊ लागलो, आंब्याचे पानं खाऊ लागलो. टेस्ट येईल नाही. झाडापासूनच फळ आहे, पण जी टेस्ट फळात आहे, जे काम फळ करतंय ते आंबा नाही करीत. आंब्याचा रस पुरणपोळी बरोबर चालतो का पानाचा रस चालतंय? जाऊन का पानं कुकर मध्ये द्या, मिक्सर मध्ये घालायची, मुठभर साखर टाकायची आणि हाना चुरून म्हणायचं जमन नाही. आंब्याच्या झाडापासून आंबा आहे, जे फळ आंबा, जे काम आंबा करताय ते झाड नाही करीत. साखर कशापासून बनते साहेब? ऊसाच्या रसापासून. साखर ऊसाच्या रसापासून बनते, बरोबर आहे. सनकादिक म्हणतात नारदाला. एक माऊली बुंदीचे लाडू करू लागली. बुंदीचे लाडू काय सांगावं महाराज, लय आवडते, पण शुगर असल्यामुळे मी खात नाही. हे गुळ सुद्धा थोडा थोडा खालो. काय करावं महाराज, लय अवघड. बुंदीचे लाडू करू लागले. बुंदीच्या लाडूला साखर कमी पडली. मालक साखर घेऊन या. ते म्हणला बरं. निघाला साखर आणायला. रस्त्यामध्येच ऊसाचा चरक चालू होता. मित्रांनी बोलवलं, बंडू ये रस प्यायला. गेला बंडू रस प्यायला. 2 तांबे रस बंडूने प्याला. म्हणला लय गोड आहे किलो. होय रे, रसाचं काय होत असतंय? बंडू अशीच होते. ते चरकवाला म्हणला एवढं कळत नाही का तुला? अरे ऊसाच्या रसापासून साखर होती ना, साखर कारखान्यात मारणं चक्कर ये. हे कशाला आलत? साखर आणायला. असं आहे का म्हणला? म्हणजे साखर ऊसाच्या रसापासून होती का? हा. त्याला वाटलं कशाला 80 रुपये खर्चायचे. 2 किलो साखर सांगितली बायकोनं. म्हणला रस देतोस का घरी? मला घेऊन जाय. यानं कळशीभर रस दिला. ती कळशी घेऊन गेलं घरी, ठेवली बायकोच्या समोर. कळशी बांधला. बायको म्हणली माय रस दिला का काय बंड भाऊनं? म्हणली हो. बरं बरं बरं. हे व साखर आणली नाही. बायकोला म्हणते लयच येडीस तो. मला वाटलं जरा हुशार असशील, लयच येडीस तो. कोणाला म्हणायली? बायकोला. ती म्हणली काय झालं? साखर का आणली नाही? म्हणलं तर लयच येडीस तू. अहो साखर का म्हणून आणली नाही? काय करावं म्हणला, तुला इतकं कळत नाही का? कळशीभर रस आणलाय ना म्हणला. साखर कशाची असते म्हणला? रसापासून साखर आहे ना. मग रसापासून जर साखर असेल तर साखर काय रस काय? तिने नवऱ्याकडे असं बघितलं म्हणजे होय व मला वाटायला परभणीच्या गोळ्या बंदच करून टाकावता. ते काय कामाचं नाही म्हणली. माय पुण्यालाच गेलेलं बरं. अहो तिनं सांगितलं अहो मालक ऊसाच्या रसापासूनच साखर आहे मान्य आहे, पण जे काम बुंदीचे लाडू करायला साखर करते ते रस नाही करीत. गोपाल कृष्ण भगवान. तसं
पिली मुंदरी बोली श्याम मुंदरी पर राधा मुंदरी पर राधा हा कर देखे सुने मन स्वर हा कर देखे सुने मन स्वर राधा गौरी लागे बाजे मुंदरिया बाजे मुंदरिया बाजे बाजे रे